भाई बहनों, मैं एक शेर अर्ज करना चाहता हूँ. फुबई फूचा सीझन आला, फुबई फूचा सीझन आला, वाट बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. पण आता इथं असं होणार आहे की रिक्षावाला वाट बघत नाहीये, रिक्षाची वाट बघतोय. रात्री 12 वाजता एक तरुण. बघूयात काय घडतंय. बाहेर बहिण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अगदी पायदान पे है विजय पटवर्धन और क्षिती जो. सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गई है सारी बिल्लियां, ओ सारी बिल्लियां, सो गया है कुत्ता. सॉरी 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 सॉरी. चला 2 वाजले. एक रिक्षावाला नाही, शपथ रिक्षावाले ना माझ्या असे डोक्यात जातात ना, सगळं ना एकत्र घेऊन ना बॉम्बस्फोट करायला पाहिजे. रिक्षावाले आणि विजय पटवर्धन बेकार डोक्यात जातात. ते मीटर प्रमाणे जात नाहीत आणि हा मीटर प्रमाणे गात नाही. रिक्षा आहे ना नीट मर्सिडीज आहे. खाली आहे ना नाही ऊपर आहे. मैं सीधा सीधा प्रश्न विचारता है, सीधा सीधा उत्तर देने का. उगाच माझ्या वाकडे में नहीं झिरने का, समझा क्या. नाही त्यापेक्षा तुम्ही मराठी में बोलण्या का ना. कुठं जायचंय. विरार. कुठं. विरार. पासपोर्ट आहे का. अरे केवढ्या लांब आहे ते. जरा पुढे गेलं की अमेरिकाच लागते. येणार का नाही तेवढं बोल, कळलं ना. नाही नाही म्हणजे घरी माझी बायको माझी वाट बघत असेल ना. माझी पण. या आईला माझी बायको तुझी कशाला वाट बघत. माझ्या घरी कोणीतरी माझी पण वाट बघत असेल ना. मग असं बोल ना भावड्या तू. हा चल. येणार काय. हा येणार ना. बोल. पण नाईट चार्ज पडेल. नाईट चार्ज किती. मीटर प्रमाणे जेवढे होतील हा. प्लस 200 रुपये. लुटतो काय पॅसेंजरला, लुटतो काय. आता लुटायचं आहे काय त्यात. हा रिटर्न पॅसेंजर भेटत नाही ना आपल्याला. एकदा विरारला गेल्यावर परत येतच नाही राव. बस कळलं. मग चल. हा चला की. दारू पितो तू. कुठले आणले. एक नाही म्हणजे हा प्रश्न होता का आमंत्रण होतं. प्रश्न होता. दारू पित असलास तर मी तुझ्या रिक्षात बसणार नाही. आरटीओत नाही कंप्लेंट. नाही नाही दारू पित ना आपण कामावर असताना. काम झाल्यानंतर टांगा पलटी घोड्या फरार होतात आपले. त्याच्या आपलं नशीबच पांडू आहे राव आज. एक पण जोडी बसली नाही मागं. सगळे जेंटस पुरुष आले राव. एक पण पिक्चर बघायला नाही मिळाला आपल्याला. अरे मस्त रात्रीच्या वेळेला मस्त बघायला मिळतं ना. मायलेज वाढतं ना गाडीचं पण. चल बस लवकर बस. मीटर डाऊन करू दे आपल्याला. चल चल. तुझी किक होती होय. मला वाटलं आपल्या राणीची किक होती. हा चल चले. गाणं ऐकणार का. नाही नाही गाणं अरे दिल खुश करून टाकतो भावड्या तुझं. नाही रे. अरे चल ऐकतं खरं. रे फालतू गाणी वाजव. मला असली गाणी आवडत. डोकं फिरतं मग गाणी बंद कर. अरे खरं खुरं आयटम सॉंग आहे. यातली हिरोईन आहे ना खरी आयटम बॉम्ब आहे. आई शपथ टीव्ही मध्ये पहिल्यांदा बघितलं ना असं वाटलं टीव्ही फोडून आतमध्ये जावं. आईला कसला कडक माल आहे. काय कडक माल. पत्रा पत्रा शेम असा माल एका क्लिप मध्ये बघितला माहितीये. क्लिप म्हणजे. क्लिप क्लिप क्लिप. डिस्पॉकची क्लिप. डिस्पॉक ते नसतं का त्याला. तुला दाखवतो ना राव. बघ ना तेवढा टाइमपास होईल तुझा. बघ आपल्याकडे ना 8 बीपीचा स्टॉक आहे. 8 GB म्हणायचंय तुला. 8 बीपीचा 2 जीबीचा स्टॉक आहे. बघ ना. बघ दे रे. एक एक क्लिप 2-2 तासाची आहे. बघ लगी भारी आहे. लय भारी आहे. चल. साल्या असं फोडून टाकीन ना मी तुला. असलं मला काय दाखवलं. मग डोकं फिरतं असलं काय दाखवायचं नाही. कसं आहे भावड्या तू येड्या. अरे काय प्रॉब्लेम आहे का काय. अरे जेंटस आपल्याकडनं ब्लूटूथ मधनं मागून मागून घेतात क्लिपा. अरे लहान लहान पोरं पण बघतात. परवा काय झालं 2 शाळेतली पोरं मागं बसली होती. असा पाय टाकून बापाची रिक्षा असले का. मला म्हणतात काका माचीस आहे का. म्हणलं अरे माचीस मागायचे तर काका तरी म्हणू नको. आणि काका म्हणायचं तर माचीस तरी मागू नको.
दिले माचीस म्हणलं घे तो दोघं सिगरेटी फुकायला लागलं. ए भावड्या सिगरेट आहे का तुझ्याकडे? ए, लांब होत तर. अरे दोन दम मारले असते ना. माझे आताच संपले, तू चल ना यार. तर ही पोरं सिगरेट पिता पिता त्या क्लिपा बघत बसले होते ना. साल्या तुझ्या डोक्यात घाणेरडे विचार आहेत. शाळेतली पोरं आहेत, कार्टून बघत असतील यार. असल्या क्लिपांमध्ये आपली PhD आहे, कळलं काय? नुसत्या आवाजावर कळतं कुठली क्लिप चालू आहे. हा कळलं. चल. चलतोय की हा. काय लगीन बिगीन झालं का नाही तुझं? ठरलंय. बायको कशी आहे? कशी आहे म्हणजे? म्हणजे टावका आहे का? ए, म्हणजे कशी दिसायला कशी आहे? चांगली सुंदर आहे. चालली का नाही माती? सुंदर बायको हा आहे. मग? रस्त्यावर एकत्र चालल्यावर कुठं बघणार तुझ्याकडे लोक? तुझ्या बायकोकडे टाकाबाका बघणार ना. एक लक्षात ठेव, बायको नेहमी वरण भात पाहिजे. हा आणि चिकन तंदुरी चिकन बिर्याणी खायची असेल ना तर गर्लफ्रेंड ठेवायची. असं का? हा मग तुझी आहे काय खाली गर्लफ्रेंड? एखादी चिकन बिर्याणी पण आहे आणि मटन बिर्याणी पण आहे. आहे का? मग तुझ्या वरण भातला माहितीये का? हा बायकोला माहितीये का? येडा आहे का काय तू? का? अरे कोजागिरी पौर्णिमा आणि गटारी अमावस्या दोन्ही एकत्र कोणी साजरं करतं काय? या कानाचा त्या कानाला पत्त्या नाही बर का? हा, बघ. जगास. काय मग ट्रायल घेतली का नाही? कसली ट्रायल? लग्नाची ट्रायल घेतली का नाही? लग्नाची ट्रायल म्हणजे? म्हणजे बास काय, त्याच्या आईला नवीन रिक्षा घेतली तर त्याची पण ट्रायल करून बघतो आपण. नीट धावते का नाही, मीटर मीटर पडतोय का नाही. लग्न म्हणजे काय चेष्टा वाटली काय तुला? हे साल्या असल्या फालतू गोष्टींची मग गरज नाही, कळलं ना? यायला भावड्यात तू काय मारू नका त्या रिक्षाला. 6 सीटर आहे का काय? ए, कसा संसार करणार राव तू? हा काय मुलं बाळ होणार? तुला येतं का मुलं बाळ? म्हणजे काय मुलगी एक हा का? माग पाटी लिहिले की काय? मुलगी शिकली प्रगती झाली पण जास्त शिकवणार नाही हा? का का? काय बाईच्या जातीला शिकून काय उपयोग आहे? चूल आणि मूल तर बघायचे. खरंय. आणि तसंही जास्त शिकली तर पाटी बदलायला लागल ना. काय? मुलगी शिकली रिक्षा विकली. हुशार आहे, हुशार आहे ती. मग कसं जायचंय? इथे उजवीकडे वळायचं. हा खोताच्या वाडीनं जाऊ, शॉर्टकट आहे. काय आलं? खताच्या वाडी? हा मग? खताच्या वाडीत भूत नाहीये. खताच्या वाडीत भूत नाहीये. ए, खताच्या ए, काय बडबडतोय येड्या? खताची समजूत घालतोय. हा? स्वतःची समजूत घालतोय. लय डेंजर आहे तिकडे, लय डेंजर आहे. काय डेंजर नाही. चल फालतू हरर पिक्चर बघतो काय? हरर हट, आपण कॉमेडी पिक्चर बघत नाही असले, आपण रोमॅन्टिक पिक्चर बघतो. आहे का? मी पण श्री 420, आवारा, संगम. हर त्याच्या आईला हा? रोमॅन्टिक का? मग? जिसम रेशमा की जवानी, मडार 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 लय भारी. मडार 1 मडार 2 आता मडार 3 3D मध्ये येतोय. ती डायरेक्ट अंगावरच येणार आपल्या. असे फालतू सिनेमे मी बघत नाही, कळलं ना? फालतू? आपण 15 वेळा बघितला पिक्चर तो. परवाच्या दिवशीची गोष्ट हा. आहे. एक बाई होती, हा. परत बाई आली वर हा, बोल बोल, तुझ्या आयुष्यात बाईच आहे. हा, बोल. रात्रीचे 12 वाजले होते. हा. कपडेच घातले नव्हते. बाईनी कपडेच घातले नव्हते. नाही, जे घातले होते त्याला आपण कपडे म्हणू शकत नाही ना. हा. फुल पिक्चर बघितला राव मिरर मध्ये. हा लय मजा आली, लय मजा आली. आहे ना? उद्या तुझी बायको बसली रिक्षात, तिचा पण कोणती पिक्चर बघितला, लय मजा आली, लय मजा आली. बायकोवर जायचं ना, ते असलं शो करत नाही. हा आयला पण कोण कुठल्या नजरेने बघतो आपल्याला काय माहित असतं काय? हा? म्हणजे समजा उद्या तुझी बायको बसली किंवा मुलगी बसली हा. आणि रिक्षाने असं मस्त तो मिरर ऍडजस्ट केला आणि मागचा अख्खा पिक्चर बघितला, लय मजा आली, लय मजा आली. त्याच्या आईला थोबाड फोडून टाकीत ना. असं कसं भावड्या? हा, तू दुसऱ्यांच्या बायकोबद्दल बोलणार पण कोणी तुझ्या बायकोबद्दल बोला, असं कसं चालेल भावड्या? असं काय, मग आम्ही काय डोळ्यावर पट्टी बांधून बसायचं करावं? माग कसली कसली जोडपी येऊन बसतात राव. हा, कसली? बसल्या बसल्या इंग्लिश पिक्चर चालू होतो त्यांचा. मग उतरव टाकायचं ना, तिकडेच उतरवायचं ना. कशाला? फुकटचा पिक्चर बघायला मिळतो ना आपल्याला आणि पैसे पण लय भेटतात माहिती का? हा? मागचं गिरायक काय हा? म्हणतं? चलते रहो चलते रहो. आयला. आपण जायचं, हा. त्यांचं समाधान होईपर्यंत अख्खी मुंबई फिरवत होते आपली. ए, मग लाज नाही वाटत तुला हे सगळं बघायला? त्याच्या आईला करणाऱ्याला लाज वाटत नाही, मग बघणाऱ्याला कसली आली आहे लाज? हा, तुझ्यासारखे लोक असतात ना म्हणून हे हल्ली सगळे पुरुष बदनाम आहेत, चाले सगळे रेप बीत त्याच्यामुळे होतात. त्याच्या आईला टाइमपास मध्ये बोललो तर आपल्याला रेपवालाच केला भावड्या तू. आईला टाइमपास मध्येच ना, टाइमपास
मध्येच अशी क्लिप बघतो, आयटम सॉन्ग, 3D पिक्चर, टाइमपास मध्येच विकृती येते ना भाऊ, आणि मग टाइमपास मध्येच लोक रेप करतात ना भाऊ. ए भावड्या, असलं काहीतरी बघण्यात आणि तसलं काहीतरी करण्यात लय फरक आहे, कळलं का? काय फरक नाही भाऊ, रिक्षा थांबव, घर आलं. आलं का घर तुझं? हा. बरं झालं तिच्या आईला सुटलो. हा 300, 200, 500 झाले मीटर प्रमाणे म्हटलं तर. घे 500 रुपये चल. हा मस्त टाइमपास झाला बरं का भावड्या. है ना. हा आणि मी काय म्हणतो, हा. जरा क्लिपा बिपा बघत जा, हा. पुरुषासारखा वागला भावड्या. खरं आहे ना भावड्या. मग? एक काम कर, काय ही मिशी तू धर बाई? आणि थोडासा पुरुषासारखा तूही वागत जा. हा? कसं असतं, या मिशी बरोबर येणारी जी जबाबदारी असते ना, ती तुमच्यासारख्या पुरुषांना कळत नाही ना, म्हणून आमच्यासारख्या बायकांना असं पुरुषाचा वेश घेऊन रोज रात्री घरी यावं लागतं. ही जबाबदारी तुम्हाला कळली ना की आम्हाला हे करावं लागणार नाही. हा अच्छा. हे मॅडम, मी काय म्हणतो, हा ते मी लय बोललो ना तुम्हाला, सॉरी बरं का. अरे सॉरी नाही भावड्या, सॉरी बिरी म्हणायचं नाही, सिंपती तर त्याहून नको बाबा. काय करायचं, भेटणारी प्रत्येक बाई आहे ना, तिला जरा आदरानं वागवायला शिकायचं, बस. जास्त काय करायचं नाही. बाकी चालू दे ना तुझं, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी आहे ना. तुझ्या घरी तुझी एक लहान मुलगी आहे बघ, हो. तिला या सगळ्यातनं जप, म्हणजे झालं. हा वा वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या जोडीसाठी. सगळ्या प्रेक्षकांनी स्टँडिंग ओवेशन दिलेलं आहे, म्हणजे त्यांच्यापर्यंत हा थॉट किती पोहोचला आहे आपल्याला कळलं. बाहेर मी विचारूयात स्वप्नील जोशींना. तुमचा परफॉर्मन्स कसं झाला आहे मी किंवा अश्विनी किंवा आम्ही कोणी सांगण्यापेक्षा जी उत्स्फूर्त दाद असते ती तुम्ही सगळ्यांनी अनुभवली आणि पाहिली. ह्याच्यापेक्षा मोठी दाद कुठल्याही कलाकाराला आयुष्यात कधी मिळूच शकत नाही, की त्याचा ऍक्ट संपला आणि लोकांनी स्टँडिंग ओवेशन दिलं. सो हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. अत्यंत ज्वलंत मुद्दा, अत्यंत सुंदररित्या तुम्ही मांडलात. क्षिती, द ट्विस्ट इन द टेल वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आम्हाला शेवटपर्यंत असं वाटलं नाही की अच्छा ही मुलगी असेल किंवा काय होत असेल, तर ते तू खूप छान मेंटेन आणि मॅनेज केलंस. विजया, तुझा अंगिक अभिनय माइंड ब्लोईंग, खूप मजा आणलीस तू. आय लव्ह बोथ यू. थँक्यू. वा वा. बाहेर अश्विनीजी. अप्रतिम झाला, भन्नाट होता. काय एनर्जी, काय परफॉर्मन्स विजय. हॅट्स ऑफ टू यू. आणि क्षिती, शॉर्ट हेअरकट मध्ये खूप छान दिसतेस. नको कापूस केस, म्हणजे नको कापूस, पण तरी छान दिसतेस. अँड दिस वॉज अ ब्युटिफुल ऍक्ट. थँक्यू, थँक्यू सो मच. लव्ह यू. हो बाहेर बघत किती गुण मिळत आहेत. बाहेर स्वप्नील जोशीजी. रिक्षाचं मीटर फुल डाऊन. 10. आणि अश्विनीजी. काय आहे, क्षितीला खूप लेट झालाय. ह्यांना सुद्धा मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी मिळणार की नाही माहित नाही, त्यापेक्षा खांडवी खाल्लेली बरी. खांडवी बरोबर आपण देऊया 10.5. 20.5 गुण तुम्हाला मिळालेले आहेत.